निभवली अविरत जीवन साथ, निभवली अविरत जीवन साथ, कधी दाटले नभ काळोखी, कधी उमलली फुले, सहवासाची सोन पावले, सहवासाची सोन पावले, सहवासाची सोन पावले. नातं म्हणजे शब्दांचा खेळ नसतो, तो मनांचा जपलेला मेळ असतो. स्वार्थ विसरून जेव्हा जीव ओवला जातो तेव्हाच सहवासाचा खरा सुवास दरवळतो. श्रोतेहो नमस्कार. श्रोतेहो, नाती उगाच टिकत नसतात, त्यासाठी निस्वार्थपणे जीव लावावा लागतो. किती साधी पण मनाला भिडणारी ओळ. कारण आजच्या या धावपळीच्या बदलत्या जगात नात्यांची व्याख्याच जणू बदलत चालली आहे. एकेकाळी मोठी कुटुंब एकत्र हसणं रडणं, सुख दुःखात एकमेकांचा हात धरून उभं राहणं हीच आपली खरी ओळख होती. पण आज कुटुंब लहान झाली, वेळ कमी झाला आणि कधीकधी नात्यांमध्ये अंतरही वाढलं. अशा या बदलत्या परिस्थितीत नातं जपणं ही केवळ भावना नाही, तर एक जाणीवपूर्वक केलेली साधना आहे. आणि म्हणूनच आपला खास कार्यक्रम सहवासाची सोनपावली आपल्याला आठवण करून देतो त्या सुंदर नात्यांची, त्या सहप्रवासाची, जिथे प्रेम केवळ शब्दात नाही तर प्रत्येक कृतीत उमटतं. तर श्रोतेहो, आज आपण भेटणार आहोत अशा दाम्पत्याला ज्यांनी या विचाराला केवळ कृतीत उतरवलं नाही तर आपल्या आयुष्याने त्याला अर्थही दिला. आदरणीय सौ जयश्री आणि श्री विलास भारत यांच्या सहजीवनाचा 50 वर्षांचा हा सुवर्ण प्रवास म्हणजे वेळेच्या वाळूत उमटलेली विश्वासाची, समर्पणाची आणि प्रेमाची सोनपावलं. चला तर मग या प्रेरणादायी प्रवासातील काही हळवे, काही गोड आणि काही शिकवण देणारे क्षण आपण त्यांच्या शब्दातून अनुभवूया आणि स्वागत करूया आपल्या सहवासाची सोनपावली या कार्यक्रमात. जयश्रीताई आणि विलासदादा, तुमचं खूप खूप स्वागत आकाशवाणीच्या चंद्रपूर केंद्रात. आता तुम्ही एकमेकांना फूल दिलं, काय भावना होत्या आणि कशाची नेमकी आठवण झाली या क्षणाला? मला ज्या वेळेला कळलं की आपल्याला ही मुलाखत द्यायची आहे, अच्छा, सहजीवनाची 50 वर्ष, त्यावेळेला मला असं वाटलं की काय सांगावं लागणार आहे. 50 वर्षामध्ये इतके काही प्रसंग घडतात, प्रश्नच नाही, चांगले वाईट सगळ्याच प्रकारचे प्रसंग घडतात. पण ते सगळं आठवून मनामध्ये साठवून या ठिकाणी मी आलो. अच्छा, चला, म्हणजे तो प्रवास तुम्ही घरी एकदा अनुभवला. चंद्रपूरला मी 1972 साली बँक ऑफ महाराष्ट्रामध्ये इथे जॉईन झालो. सुरुवातीला अगदी मी पहिल्यांदाच चंद्रपूरला आलो होतो. कुठे राहायचं, काय राहायचं असं करून शेवटी ॲडव्होकेट राम हस्तकांकडे मी राहत होतो आणि तिथून माझा प्रवास सुरू झाला. मग यांच्या ओळख्या, काही लोकांच्या ओळख्या झाल्या, त्याच्यामध्ये LICच्या लोकांच्या ओळख्या झाल्या. माझ्या भाऊ भुसावळशी जास्ती संबंध आला. म्हणजे मी गडचिरोलीला होतो, ते गडचिरोली होते त्या काळामध्ये. त्यावेळेला जाण्या येण्यामध्ये आमचे खूप जवळचे संबंध होऊन गेले आणि आमचं लग्न 1975 साली जमलं. कसं लग्न? लग्न म्हणजे लग्न जमायचं म्हणजे माझा एक मित्र होता अशोक देशपांडे आणि यांच्या शाळेमध्ये राजाभाऊ इंदा पवार सर होते. तर ते माझ्या संबंध राहिले, म्हणजे अशोक देशपांडेच्या ओळखीमुळे. त्यांनी मला वाटतं विचारपूस केली की हा मुलगा कोण आहे बा. हस्तकानंतर देशपांडेकडे राहत होतो, त्यामुळे माझ्या त्याच्या जवळचे संबंध लांब भावासारखे, आम्हीच बरोबरीचेच. तर तो म्हणे असं असं आहे म्हणे. मग भैयाजीची मुलगी आहे म्हणे, ती लोकांना शाळेमध्येच आहे म्हणे, तर तिच्यासाठी मुलं पाहत आहे, तर त्याला विचारतो का म्हणे. मग तो एक दिवशी मला घरी आला आणि म्हणे चल म्हणे आपण जाऊ म्हणे एका ठिकाणी. म्हटलं मला काही माहित नव्हतं, काहीच माहित नव्हतं. आपण जाऊ म्हणे एका ठिकाणी.
चल बा म्हटलं, मला वाटलं कुठेतरी नाही. तर मग तो ज्युबिली शाळेजवळ आल्यावर सांगायला लागला की राजाभाऊ इंदापूरकडे जायचं आहे. अच्छा. म्हटलं ठीक आहे, हा, ते त्यांनी तुला बोलवलं आहे म्हणे. हा, ठीक आहे म्हटलं. हा. तिथेही गेल्यानंतर कल्पना नाही आणि एकदमही समोर म्हणजे आश्चर्याचा धक्का किंवा हा. पैशाकरता मला बोलवलं होतं हे सांगितलं सुद्धा नाही. अच्छा. तसं. आणि मग त्यावेळेला ताईंच्या मनातल्या भावना काय होत्या? त्यावेळेला मला पण काहीच माहित नव्हतं. हा, मी अगदी आपली गेली हा. आणि मला हे पाहायला आलेले आहे हा. हेही माहित नव्हतं. अच्छा. मी आपली मस्त साधी ओगरीन छान. मग आता तो अशोक देशपांडे हा. आमच्या ओळखीचा होता. हा, आता राजाभाऊ पण ओळखीचे. अगदी जनरल गप्पा करत होती. हा. आणि ज्या वेळेला मला यांनी विचारलं तुमचं गोत्र काय आहे, अच्छा. तेव्हा माझ्या डोक्यात जरा प्रकाश पडला की अरे हे अशा अशा कामासाठी आलेले अच्छा. आहे. हा. आणि मग दोघांचंही पहिलंच होतं का बघा? अगदी. मी मला यांनी पहिल्यांदा बघितलं, हा. मी पण यांना पहिल्यांदा म्हणजे पूर्वी जसे चहा पोह्याचे कार्यक्रम नाही. व्हायचे अगदी तसं काही झालेलं नव्हतं. असंच म्हणजे आहे ते तसं अरेंज मॅरेजच. हा. पण असं आधी असं या पद्धतीने ते पहिले जमलेलं आहे. भेटणं. हा. म्हणजे आमचं काही असं लव्ह मॅरेज वगैरे वगैरे नाहीये, हा. आहे अरेंज मॅरेज पण. म्हणजे असं आणि मग सांगितलं सगळ्यांना सांगितलं गेलं. म्हणजे आता मध्यस्थी लोक तर भरपूर होते. हो, हो. मग ह्यांच्या बाबांना, हा. माझ्या बाबांना, हा. मग सगळेजण मिळाले एकत्र. पत्रिका वगैरे त्याला पत्रिका वगैरे पाहण्याचं पाहण्याचं, होतं. हा. पत्रिका पण जमली. हा. आणि मग आम्ही एकमेकांना पाहिलेलं आहे आणि पसंत केलं हे सांगू देऊ नका. अच्छा. प्रोसिजरने होऊ द्या. तसंच आपली जी पिढी आहे ती काही हे नव्हती की जाऊन लग्न आपल्या मनाने ठरवणं वगैरे. कारण घरी वडिलांचा वगैरे धाक राहायचा प्रश्नच नाही. आणि ती मानसिकताच नव्हती सगळ्यात महत्वाची गोष्ट. हा. आणि त्यामुळे आम्ही म्हटलं आधी तुम्ही सगळ्यांना घरी सांगा हा. आणि तिकडनं येऊ द्या, असं आम्ही स्वतःहून ते पाऊल अच्छा. नाही उचलणार. पण मग त्यावेळेला तुम्ही बोलला होतात का? हो, असं बोलणं काही खूप नाही हा, झालं. हा. पण तसं गंमत काय व्हायची माहितीये का, मी शाळेत टीचर होती, लोकमान्य शाळा, आणि हे बँक ऑफ महाराष्ट्र होते. अच्छा. आणि त्यावेळेला मला डबल शिफ्ट राहायची. हा. म्हणजे सकाळचे काही पिरियड, दुपारचे काही पिरियड. हा. आणि 2:30-3 वाजता मी शाळेत जायची. यांचं लंच अवर राहायचं. अच्छा. आणि त्यावेळेला ते मला बघायचे. अच्छा. बाकी म्हणजे असं काही मुद्दामून वगैरे काहीच नाही. आणि बघणं आणि बोलणं वगैरे पण नव्हतं काय असं. अच्छा. पण तुमच्या दोघांची पसंती त्याच क्षणाला झालेली होती. हो हो. पाहिलं आणि प्रथमच किती छान ना. आणि काहीच नाही ना, आपल्या ज्या अपेक्षा होत्या सर्वसाधारण अपेक्षा, हो. की मुलगा नोकरीवाला पाहिजे. हा. त्यावेळी त्या काळामध्ये आताही पण बरोबर. की सेटल पाहिजे. बरोबर. त्या होत्या. हा. यांनाही काही प्रॉब्लेम नव्हता. मी पण या. एज्युकेटेड होती. हम्म. त्यामुळे आमच्या झालं. घरची काही म्हणजे परिस्थिती एकदम खूप हायफाय नव्हतीच. आमचे वडील शिक्षकच होते, अच्छा. भाऊ शिक्षकच होते. हम्म. एक माझा जुळा भाऊ पण होता. म्हणजे असं. आणि आम्ही इथे नोकरीने आलो, बस बस इथे येऊन जसं आलो तसंच इथे आलो. हायफाय काही नव्हतं. नाही. आणि त्यावेळेला हा क्रायटेरियाच नव्हता. तुमच्याकडे घर आहे का, तुमच्याकडे शेती आहे का, तुमच्याकडे हे काय, हा क्रायटेरियाच नव्हता. बरोबर. सेटल आहे हम्म. बस, महत्वाची गोष्ट ती. खूप छान. ताई, मला हे सांगा, निस्वार्थपणे जीव लावावा लागतो हा मंत्र तुम्ही तुमच्या नात्यात कसा जपला? निस्वार्थपणा, तडजोड हा तर संसाराचा आत्मा आहे. अगदी. जर आपण तडजोड नसेल, निस्वार्थपणा नसेल, तर तुम्ही 50 वर्ष संसाराची करू शकत नाही. अगदी. आणि त्यामुळे निस्वार्थपणा पाहिजे, पदोपदी पाहिजे, पदोपदी तडजोड पाहिजे, पदोपदी निस्वार्थपणा पाहिजे. तुम्ही जर म्हणाल नाही आधी मला माझंच करायचं आहे, की त्यावेळेला दुसऱ्यांच्या मनामध्ये ती प्रेमाची भावना निर्माण होणार नाही. मी जर यांच्यासाठी काहीतरी केलं की निस्वार्थपणे, तर त्यांनाही वाटेल नाही आपणही काहीतरी करावं. म्हणजे तसं निस्वार्थपणा आणि तडजोड ह्या 2 गोष्टी संसाराचाच आत्मा आहे. अगदी बरोबर आहे. दादा, तुम्ही कसं सांगाल? तडजोडीशिवाय तर काहीच होऊ शकत नाही. अट्टाळ धरल्याला काहीच होत नाही. नाही ना. जितकं ताणेल तितकं तुटेल. त्यामुळे त्याच्यामध्ये लवचिकता पाहिजेच खरंय. आणि एकमेकाचं सहकार्य पाहिजे. हम्म. आता ही जशी आम्ही दोघे नोकरीत जसं होतो, माझी चामोर्शीला बदली झाल्यानंतर त्याच्या आधी 1970 साली आम्हाला राम झाला. अच्छा. आणि मग तो मी इथून ट्रान्सफर होऊन चामोर्शीला गेलो, तो 4थ्या वर्गातनं 5वीत गेला होता. त्यावेळेला पूर्ण जबाबदारी त्याची घेतली. मी तर जाण्या येण्यातच व्यस्त होतो आणि बँकेची नोकरी असल्याने सुट्ट्या जास्त मिळत नव्हत्या. आणि आठवड्यातनं 1 चक्कर मारायचं किंवा कधी कधी
मिटिंग्स किंवा काही असलं तर ती येणं शक्य नाही राहायचं. त्यामुळे म्हणजे त्याचं जे घडणं झालं अभ्यासाच्या दृष्टीने व्यक्तिमत्वाची घडण सगळी हिनीच केलेली आहे. अच्छा. मला त्याच्यामध्ये कमी वाटा आहे. वाटा तसा दोघांचाही असतो. वेळ देणं महत्वाचं, तो वेळ ताईंकडनं दिला गेला. हो. हा. जास्ती वेळ हिच्याकडनं दिला. मी जवळपास म्हणजे राम 10वीत जातपर्यंत मी बाहेर होतो हा. आणि मग मी इथे आलो. आयुष्य म्हटलं की कडूगड अनुभव प्रत्येकाला येतात. कधी वादळ येतं, कधी ते शांतपणे निवळतही. असं काही तुमच्या आयुष्यात घडलं का? सांगायचं म्हणजे जुळे भाऊ होतो दोन. हा. 1984 साली माझा एक भाऊ गेला. अच्छा. माझा जुळा भाऊ हार्ट अटॅकने अचानक गेला आणि काही कल्पना नाही, काही नाही. मी इथे होतो त्यावेळेला नेमकी हिच्या शाळेची ट्रिप गेली, तर ही ट्रिप बरोबर गेली होती. अच्छा. आणि आई घरी होती माझी 70 वर्षाची. आणि मला नागपूरवरनं फोन आला की तुम्ही लवकर निघून या. म्हटलं काय झालं? तर तुमच्या भावाची तब्येत एकदम बिघडलेली आहे आणि प्रयत्न सुरू आहेत, त्याच्यामुळेच मी इथे आलो होतो. तर इथे MSSC ऑफिसला इथल्या साहेबांचा फोन आला की विलासराव म्हणे तुमचं असं आहे म्हणे, विजूची तब्येत अशी बिघडली आहे म्हणे, तुम्ही जा म्हणे. म्हटलं ठीक आहे. आणि मला त्यावेळेला अशी कल्पना नव्हती की त्याचं असं काही झालं असेल. पण नंतर जेव्हा सांगितलं की आईला पण घेऊन जा, त्यावेळेला मला थोडी शंका आली. तरी पण तिथे जातपर्यंत माहित नव्हतं. पण मग त्या जयप्रकाश नगरला तो राहायचा. नागपूरवरनं तिथं गेल्यानंतर एक टॅक्सी गेली, टॅक्सीने गेलो आणि जयप्रकाश नगरला एंट्री केल्यावर एक आमचे नातेवाईक दिसले आणि मी दिसल्यावर ते थांबले आणि मी सांगितलं बरं कशी आहे तब्येत? पण काही नाही म्हणे, असं झालं म्हणे. फार मोठा धक्का होता. बरोबर. त्याचाही मुलगा आणि राम बरोबरीचेच होतो, 2-4 महिन्याचा फरक. अच्छा. तो त्यावेळेला फार दुसरीत की तिसरीत असेल. मग आता आम्ही तर निघून गेलो. हिला कळवायचं कसं? मग बरं मी घरी म्हणजे भैयाजी देशमुखांकडे सुद्धा कळवू शकलो नाही, इतक्या घाई गर्दीत निघून गेलो होतो. पण आमच्या बँकेचे काही मित्र कोणाला तरी भेटले आणि त्यांनी सांगितलं असं असं झालं, अण्णा गेलाय म्हणे. मला अण्णा म्हणायचे, माझा भाऊ जो गेला त्याला नाना म्हणायचे. अच्छा. त्या प्रसंगानंतर आम्ही जवळपास 5 वर्ष मागे आल्यासारखं झालं होतं. कारण साहजिक आहे, सगळं कारण सेट करणं. धक्का होता. त्याला एक मुलगी आणि एक मुलगा म्हणजे कौस्तुभ राम एवढाच 2-4 महिन्याचा फरक असलेला. त्यावेळेला इथचं सहकार्य मला सगळ्यात महत्वाचं ते आहे की ते. आपण हो, ह्या म्हणजे संकटांमध्ये आमचे एकमेकांना एकमेकांना कसं धरून राहतो. कारण काय ती जी जाऊ आहे हा. ती माझ्या बरोबरचीच. आणि आमचं खूप अटॅचमेंट होतं. आम्ही दोघी लग्न करून एकदम आलो घरामध्ये, त्यामुळे आमचं अटॅचमेंट खूप होतं आणि मुलं खूप लहान होते आणि त्यामुळे खूप करावं लागायचं. म्हणजे यांना पुष्कळसं मॅक्झिमम तिथेच राहावं लागायचं सगळ्यांना सांभाळायला. कारण तिला पण मोठा धक्का होता. तो आजारी वगैरे माणूस असलो तर थोडं तरी आपण मानसिक तयारी असते. पण असं म्हणजे खूपच झालं. मग तिला नोकरी वगैरे लागल्यानंतर त्यांच्या जागेवरच लागली नोकरी तिला. आणि ती जेव्हा रुळायला लागली तेव्हा मग जरा आम्ही रिलॅक्स झालो. म्हणजे एकमेकांचा हात धरून एकमेकांच्या साथीने एवढा मोठा प्रसंग. आणि मला तर असं वाटतं की या संकट काळामध्येच आपण एकमेकांच्या जास्ती जवळ येतो, एकमेकांना समजून घेतलं जातं आणि त्या एकमेकाच्या सहकार्याने जेव्हा आपण करतो तेव्हा ती जी गोष्ट आहे ही यशस्वी होते, कायम स्मरणात राहते. हा. कारण ह्या गोष्टी, हे दुःख आपण कधीही विसरू शकत नाही आणि ह्या दुःखाच्या काळात जो साथीला राहतो त्याला आपण कायम विसरू शकत नाही. आणि आज या क्षणी आमच्या जे कुटुंबामध्ये एकजूट आहे. म्हणजे ते जरी गेले तरी त्यांचे मुलं म्हणजे आम्हाला अगदी जवळचे. म्हणजे अण्णा काका तर त्यांच्यासाठी खूपच, आता वडील नाही त्यांना, मग अण्णा काका म्हणजे त्यांच्यासाठी अगदी वडिलांसारखेच आहे. आणि असं खूप आम्ही जवळ एकमेकांच्या. म्हणजे असं. आणि आताच्या काळामध्ये हीच गोष्ट फार महत्वाची आहे की एकत्र कुटुंब राहिलं पाहिजे, ते जपलं पाहिजे, टिकवलं पाहिजे. हे फार महत्वाचं आहे. कारण आता झालं असं आहे की प्रत्येकाला स्वातंत्र्य हवं आहे, आम्ही आमचे स्वतंत्र राहणार. पण मग हा जो मायेचा ओलावा आहे हा कधीच मिळत नाही. आणि एक मला अजून सांगायला खूप आनंद वाटतो की आम्ही म्हणजे असे सख्खेच एकत्र असं नाही. आमच्याकडे आम्ही सगळ्यांना, आमचे जे चुलत भाऊ, मामे भाऊ, या सगळ्यांना एकत्र ठेवण्यामध्ये, एकजुटीने ठेवण्यामध्ये यशस्वी झालो आहे. आम्ही सगळ्यांशी खूप, अर्थात आपली स्तुती नाही करून राहिलो, पण आम्ही सगळ्यांना मदत करतो. तो एक आनंद असतो. सगळ्यांना मदत करतो, सगळ्यांच्या सुखदुःखात सहभागी होतो आणि सगळ्यांशी चांगलं वागतो. आणि त्याचा परिणाम
असा होतो की आता आमचा राम एकटा आहे खरं, म्हणजे मला एकच मुलगा आहे, पण रामला बहीण नाही, भाऊ नाही, असं आम्हाला कधीच जाणवत नाही. त्याच्या सगळ्या माझ्या पुतण्या आहे, या पुतण्या रामला सख्या बहिणीसारख्या आहे, त्यांना राम सख्या भावासारखा आहे. त्यामुळे आम्हाला आम्ही इतकं असं छान जुळलेला हो एकमेकांशी की तो एक आनंद जो आहे तो वेगळाच आहे. हीच एकत्र कुटुंबाची खूप मोठी उपलब्धी आपल्याला म्हणता येईल, कारण एकत्र असेल तर जोडून राहील. वेगवेगळे झाले तर मग ती नाती पण तुटत जातात, तो ओलावा पण राहत नाही. ह्या संपूर्ण 50 वर्षाच्या सहजीवनात तुम्ही एकमेकांच्या आवडी कशा जपल्या आहे? पहिले ताई सांगतील, मग तुम्ही दादा तुम्ही सांगायचं. आवडी म्हणजे खरं सांगू का, माझं जे स्वतःचं आयुष्य आहे हे स्वतःचं आयुष्य खूप सॉफ्ट आहे. सॉफ्ट आहे म्हणजे माझ्या आयुष्यामध्ये खूप काही मला संकटांशी सामना करावा लागला किंवा खूप काहीतरी अवघड संकट पेलावे लागले असं काहीच नाही. माझे वडील हेडमास्टर होते, आम्ही पण 4 बहिणी 2 भाऊ, आमचे शिक्षण केले त्यांनी. आम्हाला कधीच फालतूच्या गोष्टी करायला वेळ नाही मिळाला आणि पैसा पण नव्हता तेव्हा, सगळ्यांना माहितीये पैसा लिमिटेड राहायचा. आणि त्याच्यानंतर मी बीएससी झाली. बीएससी झाल्यानंतर एमएससी ची माझी इच्छा होती आणि मला मार्क्स पण मिळाले होते, पण माझा लहान भाऊ शिक्षणाचा होता आणि माझ्या वडिलांनी सांगितलं की त्याचं शिक्षण जास्त महत्वाचं आहे, तुला आवश्यक तेवढं शिक्षण मी तुला दिलेलं आहे. आणि मग शाळेत जागा निघाली, तेव्हा नोकरीचं वगैरे एवढं काही कठीण नव्हतं नोकरी लागणं आतासारखं. आणि शाळेत मला नोकरी मिळाली आणि नोकरी मिळाल्यानंतर मग अगदी काय म्हणतात, अगदी सहजतेनी माझं जे आयुष्य आहे हे आयुष्य झालं. आणि ह्याच्यामध्ये काय झालं, त्याच्यामुळे मला माझं डोकं स्थिर राहायचं, स्टेबल राहायचं. आणि त्यावेळेला मग मी काहीतरी प्लॅनिंग करून, म्हणजे माझ्या आयुष्यात मी संसार केला. नंतर माझ्या आयुष्यामध्ये मी 39 वर्ष शिक्षिकेची नोकरी केली आणि ती नोकरी सुद्धा मी खूप छान, नंतर बोलून म्हटलं त्याच्याबद्दल, आणि शिक्षकीची नोकरी केली. आणि त्याच्यानंतर मग ह्यांना पण जी आवडी आहे, यांनाही समाजकार्याची आवड आहे, मलाही समाजकार्याची आवड आहे. आमचं कुटुंब लिमिटेड आहे जरी मोठं असलं, आणि त्याच्यामुळे बँकेच्या शिवाय या युनियनच्या कामामध्ये भाग घ्यायचे, संघाचं मुख्य कार्य ते अजूनही करतात, चिन्मय मिशन, ब्राह्मण सभा, या सगळ्या गोष्टीमध्ये. आणि हे सगळं करायला सोपं जातं. नाही तर अडचणी असल्या तर मग आपण आधी आपल्या घरच्या अडचणी सुरू राहतात, कुरकुर राहते. त्यामुळे आमच्या आयुष्यामध्ये अशी कुरकुर वगैरे काहीच नाही झाली. आम्हाला यांना जे आवडतं ते यांनी केलं, मला जे आवडतं ते मी केलं, आणि छान आम्ही समाधानामध्ये आताही जे काही शक्य आहे तेवढं काम आमचं घरची जबाबदारी सांभाळून आम्ही सगळं करतोय. बरोबर आहे. ती पण एक खूप महत्वाची गोष्ट आहे की इतकं सगळं करून तुम्ही घरही सांभाळता आहात, हे सगळ्यात महत्वाचं आहे. आणि तेही अगदी आनंदाने, म्हणजे घरचे सगळेजण सॅटिस्फाईड आहे की असं आपण जर टाकटूक करून गेलो वगैरे तर घरचे सॅटिस्फाईड राहत नाही, पण आज घरचे सुद्धा सगळे सॅटिस्फाईड आहे. आणि दादा तुम्ही काय सांगाल, कशी जपली ताईंची आवड? जर म्हणजे सांगायचं म्हणजे की जसं तिला आवड आहे मलाही पण समाजकार्याची आवड आहे. मी बँकेच्या संघटनेमध्ये खूप मोठं पद भूषवलेलं आहे, त्यामुळे मला ती नेहमी युनियनचे टूर्स, इकडे जाणे तिकडे जाणे, याचं सहकार्य याच्याकडून मला मिळायचं. म्हणजे असे चिडचिड नाही की तुम्ही सकाळीच निघून गेले 2-3 दिवस तिकडेच राहिले वगैरे, असं काहीच नाही. आणि नंतर माझी 2000ला माझी बदली अकोल्याला झाली, अकोट. तिथे 6 महिन्यानंतर मग बुलढाणा जिल्ह्यात झाली. त्या पिरियडमध्ये यांनी खूप म्हणजे इथलं सांभाळलं. इतक्या लांब असल्यामुळे फ्रिक्वेंटली येऊ शकत नव्हतो, आणि शाखा प्रबंधकाचा माझ्याकडे चार्ज असल्यामुळे सुट्ट्या फारच कमी मिळायच्या. 1 वर्षी तर एकच सुट्टी मिळाली मला पूर्ण वर्षभरात. सांगायचं म्हणजे ते मी नेहमी सांगत असतो लोकांना की तुम्ही सुट्ट्यांसाठी रडता, अरे म्हटलं मला 1 सुट्टी मिळाली होती म्हटलं एका दिवसात, सांगा म्हटलं आता तुम्ही. असं नोकरीमध्ये सुद्धा इन्व्हॉल्वमेंट आमचं जास्तीत चांगल्यात चांगलं. आणि म्हणजे हे करत असताना पुन्हा घरचं सुद्धा सांभाळून, आता आजही आम्ही पाहतो, आज राम अश्विनी दोघेही नोकरीच्या डॉक्टर्स आहेत, दोघांचे अगदी बिझी शेड्यूल आहे. तर आमच्या नाती ह्या आमच्याजवळच राहतात. म्हणजे अगदी लहानपणापासून त्यांना जर म्हटलं आई आणि बाबा तुम्ही जाणार आहे, बाहेर जाणार आहे, तुम्ही जाता, नाही
तर राम विचारतो आम्ही श्रेणीला जायचं पुण्याला तुम्ही ना आणि आजी आहे ना म्हणे हा, मग आम्ही नाही राहतो म्हणे त्या आमच्याजवळ राहतात पूर्ण पुढे आता तर मोठ्या झाल्या पण लहानपणापासून त्या आमच्याजवळ आहेत पूर्ण मन लावून आपल्या व्यवसायामध्ये तेवढ्या निर्धास्तपणे तुमच्याजवळ ठेवून ते त्यांचं कार्य त्यांचं आयुष्य घडवू शकतात. असा कुठला क्षण आहे जो कायम स्मरणात राहील आणि खूप आनंदाचा आहे, म्हणजे आपल्याला मूल होणं किंवा त्याचं काही होणं आनंदाचा क्षण तर म्हणजे राहतेच. तसं पाहिलं तर आम्हाला आमच्या 10व्या वर्गात मेरिट मध्ये आला होता हा तो जो क्षण आहे तो तो आनंद. अतिशय आणि त्याच वेळेला माझा जो पुतण्या आहे हा तो त्या भावाला गेले होते, तो सुद्धा मेरिट मध्ये आला होता. बा म्हणजे किती दोघे छान. भाऊ हा मेरिट मध्ये आल्याचा जो सुखद आनंद होता हा. तो कायम स्मरणात राहिला आमच्या. अच्छा नंतर आमचा राम डॉक्टर झाला. हा डॉक्टर झाला तो एक आनंदाचा क्षण होता. घरामध्ये कोणीतरी डॉक्टर माणूस आलेला खरंय. आहे. आमच्या घरात आतापर्यंत कोणीच डॉक्टर नव्हतं तर तो डॉक्टर झाला. तो आनंदाचा क्षण आहे आमचा. खरंय. म्हणजे एकमेकांची कुठली अशी गोष्ट सगळ्यात जास्त आवडते, म्हणजे ताईंना दादांची आणि दादा तुम्हाला ताईंची, एकेकाने सांगायचं. ताई पहिले तुम्ही सांगा. मला ह्यांची एक गोष्ट आवडते की हे स्वतःच्या पेक्षा दुसऱ्याला महत्व देतात. म्हणजे आता साधे बँकेत होते हे, बँकेत असताना म्हणजे यांच्या परीक्षा व्हायच्या इंटरनल, त्यावेळेला हे स्वतः नापास झालेले राहायचे. पण आल्यानंतर घरी अरे तो आहे ना तो पास झाला बरं, त्याला इतके छान मार्क मिळाले. पण तो आमचा वासू आहे ना त्याला अरे थोडेसे कमी पडले, तो त्याला सिलेक्ट व्हायला पाहिजे होता. म्हणजे इकडे आपण नापास झाल्याचं दुःख नाही, पण तो हे झाला तो झाला पाहिजे. ही जी भावना आहे ना ही खूप महत्वाची आहे. ती मला यांच्यासाठी जास्त आवडते. आणि मग ताईंची कुठली गोष्ट तुम्हाला आवडते? यांची म्हणजे लोकांचा सहभाग कुठल्याही कार्यक्रमामध्ये हिरिरीने भाग घेणं हे मला जास्ती आवडते. अच्छा, कारण की माणसं जोडणं. इनिशिएटिव्ह जसं समितीचा कार्यक्रम आहे हा. किंवा संस्कार भारतीचा कार्यक्रम आहे, त्या कार्यक्रमामध्ये ज्या इन्व्हॉल्व्ह होतात त्या गोष्टी मला आवडतात. तीन म्हणजे मला आवडतात दोन्ही प्रकाराने की मलाही तू डिस्टर्ब करू नको, मी तुला बरं मला सांगा, आता 50 वर्षापूर्वीचा काळ तर खूप वेगळा होता, म्हणजे आता खूप वेगळा आहे. आता अगदी क्षणाक्षणाला प्रेम व्यक्त केलं जातं, पण त्यावेळी तसं नव्हतं. ते कसं व्यक्त व्हायचं? हे बघा, प्रेमात दिखाऊपणा नसतो. प्रेम ही मनातली गोष्ट आहे ना, आणि ही मनातली गोष्ट ती त्यावेळेला तशीच होती, आताही तशीच आहे. प्रेम, खरं प्रेम, जे दिखाऊ प्रेम सोडून द्या की गळ्यात मिठ्या मारणं, हे करणं ते करणं, हे प्रेम जे आहे हे बाह्य प्रेम. आणि जे अंतर्गत प्रेम आहे हे प्रेम आतून असतं आणि हे प्रेम कधीही न संपणार असतं. असं जे प्रेम आहे हे समाधान आनंद देणार असतं. ते प्रेम 50 वर्षापूर्वी तसंच होतं, आताही तसंच आहे. किती गोड संबंध म्हटलं की आता 50 वर्षाचा काळ आहे, हा तो मोठा काळ आहे, मतभेद होणारच आहे, हे सगळे होत होते. पण कधी कधी मग काय होतं, आता मी माणूस होता एकदम ऑफेन्सिव्ह हे घेत होतो की नाही हे बरोबर नाही असं नाही. पण काही वेळाने मला वाटायचं चला आपण असं बोलायला नव्हतं पाहिजे. ही जाणीव होणं पण खूप महत्वाचं आहे. ही पश्चातापाची भावना मला व्हायची की हे असं बोलायला नव्हतं पाहिजे, असं करायला नव्हतं पाहिजे. त्यावेळेला पण तो क्षण होऊन जात होता. प्रेम प्रेमाच्या ठिकाणीच आहे. आता त्याचं रूप जरा बदललेलं आहे. प्रेमाचा आत्मा निस्वार्थपणा, सगळ्यांना समजून घेणं आणि सगळ्यांच्या गरजा ज्या आहे या गरजा निभवून देणं. बरोबर आहे. आणि कुठलाही प्रसंग आला तरी साथ देणं, हा जी गोष्ट आहे ही गोष्ट प्रेमाच्यासाठी त्याही काळात तीच होती, आताही त्याचा आत्मा मी तुला सांगितलं की तोच आहे. नोकरी करत असल्यामुळे आम्ही साई मंदिराकडे राहायला आल्यानंतर रोजचं शाळेत पोहोचवून देणे, घेऊन येणे, म्हणजे शक्य असेल तेवढं. माझं भजन असतं साईबाबा मंदिरात. मला एखाद्या दिवशी पटकन हे उठतात साईबाबा मंदिरात मला पोहोचून देतात. ह्या ज्या छोट्या छोट्या गोष्टी आहे मदत करण्याच्या, या महत्वाच्या गोष्टी, ह्याच फार महत्वाच्या असतात. अजूनही माझा उत्साह तेवढाच आहे. हो, जोडीदार तसा आहे त्यामुळे हो. नंतर दुसरी गोष्ट यांची, हे आपल्या नातींसाठी काही करायला तयार असतात, काही करायला तयार असतात. त्यांनी जर म्हटलं अण्णा मला हे आणून द्या,
उठले पटकन आणून देतात. अच्छा. त्यांना अजिबात कंटाळा नसतो त्या गोष्टीचा. मी आपली म्हणते काय होत सारखं हा, त्यांना मग ते बरोबरच आहे ना. शेवटी तो नातींचा हट्ट असतो, कारण दुधापेक्षा दुधावरची साय जास्त प्रिय असते. काही करायचं राहून गेलंय एकमेकांसाठी? नाही. तुमच्या मते खरा सहवास म्हणजे नेमकं काय? कारण आपण सहवासाचीच सोनं पावले, कारण इतका 50 वर्षाचा हा पूर्ण दीर्घ सहवास एकमेकांच्या सोबत तुम्ही घालवला. आता बघा, आपण लग्न होऊन येतो, आल्यानंतर 2 वेगळ्या कुटुंबातून येतो, वेगळ्या स्वभावाचे लोक असतात, वेगळं सगळं असतं. पण तिथं गेल्यानंतर एकमेकांच्या सहवासात आल्यानंतर एकमेकांना समजून घेणं सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे. एकमेकांना समजून घेणं. मतभेद तर राहतातच आहे ना, प्रश्नच मतभेदाशिवाय नाही, तर कोणीच राहत नाही. आपल्या सगळ्या घरच्या लोकांमध्ये 5 बोट सारखे नसतात म्हणतात, तसं सगळे काही सारखे नसतात. पण त्या ठिकाणी समजून घेणं, पुढच्यांच्या ज्या अडचणी आहे या अडचणी जाणून घेणं, आपल्याकडनं मदत करणं, हे सुंदर सहवासासाठी आवश्यक गोष्ट आहे. तुम्ही आता आपल्या श्रोत्यांना, जी नवीन पिढी ऐकती आहे, त्यांना तुम्ही काय सल्ला द्याल? कारण खऱ्या अर्थाने तुमचा जो प्रदीर्घ सहवासाचा अनुभव आहे तो आजच्या पिढीला प्रेरणा देणाराच आहे. कारण तुम्ही ज्या पद्धतीने आयुष्य जगले आहात. त्यांना एवढंच म्हणजे सांगेल मी की तुम्ही जे काय करता ते मन लावून करा, समाधानाने करा, आणि कुठेतरी थांबा. म्हणजे थांबायचं म्हणजे तुमचं प्रमोशन किंवा याच्यासाठी थांबू नका, पण पैशाच्या मागे लागू नका. पैशाच्या ते थांबता आलं पाहिजे, तिथे समाधान मिळालं पाहिजे. समाधानी वृत्तीच नाही तुमची की हे व्हायचं आहे, ते करायचं आहे. करायचं सगळंच राहते सगळ्यांना, खरंच आहे. पण ते शक्य नाही राहत ना. काही काही गोष्टी आवाक्याच्या बाहेर असतात आपल्या. हा, आपली रेष आपल्याला आखता आली पाहिजे. आपल्या आई वडिलांना, नातेवाईकांशी, सासू सासऱ्याची मुलांनी चांगलं जवळीक संबंध राहून प्रेमाने वागा. बरोबर. आणि तसंच तुम्ही पूर्ण लाईफ जगा, आणि तुम्ही तुमचं मुलांचं वगैरे व्यवस्थित सगळं करा, आणि समाधानाने राहिलं पाहिजे, एवढं मला नक्की सांगायचं. मला असं वाटतं मुलांना आजच्या सांगायचं वाटतं की तुम्ही आजकाल शिक्षणाचे खूप दार उघडे झालेले आहे, पण त्या शिक्षणातनं तुम्ही चांगली व्यक्ती घडा, आणि आपलं जे आयुष्य आहे हे आपलं आयुष्य सार्थकी करा. आपल्या स्वतःसाठी जगा, आपल्या कुटुंबासाठी जगा, आपल्या समाजासाठी जगा, आणि हे तुम्ही करा. आणि त्याच्यासाठी तुम्ही एक चांगल्या पैकी माणूस व्हा, हेच मला एक सांगायचं आहे. आणि आता शेवटी मी एक 4 ओळी तुम्हाला म्हणून दाखवते. बिलकुल. खूप सुंदर तयार केलंय. 50 वर्षाचा सहवास, प्रेमाचा सुंदर प्रवास, हसत रडत चाललो आम्ही, हातात हात धरून खास, एकमेकाची साथ हीच आमची खरी संपत्ती, एकमेकाची साथ हीच आमची खरी संपत्ती, आठवणीच्या या गाठीमध्ये भरली आहे आनंदाची माती, आजही मनात तेच प्रेम, तीच ओढ आणि आपुलकी, आयुष्यभर अशीच राहो, हीच आमची साधी इच्छा सखी. किती छान. धन्यवाद. खरंय. नातं म्हणजे 2 माणसं नाहीत, तर 2 मनांचा, 2 प्रवासांचा एकमेकात विलीन झालेला सुंदर संगम असतो. 50 वर्ष हे केवळ वेळेचं गणित नाही, तर प्रत्येक दिवसाला प्रेमानं जपण्याची एक साधना आहे, असं म्हणायला खरं तर हरकत नाही. कारण तुमच्या दोघांच्या बोलण्यातून हे आम्हाला आता कळलं की ती खरंच तुम्ही खऱ्या अर्थाने साधना केलेली आहे या 50 वर्षांची. नाती उगाच टिकत नसतात, हे सत्य आहे. त्यासाठी निस्वार्थपणे जीव लावावा लागतो, हे तुम्ही सार्थ केलेलं आहे. तुमच्या आयुष्यानं अक्षरशः ही ओळ खरं तर जिवंत झाली असं म्हणायलाही हरकत नाही, किंवा ती अतिशयोक्ती ठरणार नाही असंही म्हणेन. तुमच्या या सहजीवनाच्या सुवर्ण क्षणांना आनंदाची, समाधानाची आणि प्रेमाची अशीच अखंड साथ लाभो, हीच ईश्वरचरणी प्रार्थना करते. वेळेची मर्यादा आहे, नाहीतर तुमच्याकडनं खूप काही ऐकण्यासारखं आहे, खूप काही घेण्यासारखं आहे, पण आपल्याला वेळेची मर्यादा असल्यामुळे इथे थांबावं लागणार. आणि तुमचा हा प्रवास एकमेकांसाठी प्रेरणादायी ठरो, ह्या सदिच्छा व्यक्त करते. तुम्हा दोघांनाही पुढील निरोगी आणि आनंदी आयुष्यासाठी मनपूर्वक शुभेच्छा देते आणि आपला निरोप घेतोय. आम्हाला ही संधी दिली त्याबद्दल आम्ही अतिशय आभारी आहोत. धन्यवाद.
आम्हाला व्यक्त करायला मिळाल्या त्याचं आम्हाला समाधान आहे. अच्छा. खूप खूप धन्यवाद. श्रोते हो, तुम्हालाही या कार्यक्रमात सहभाग घ्यायचा असेल तर आकाशवाणी चंद्रपूर केंद्राशी जरूर संपर्क साधा. आम्ही आपल्याशी संवाद साधायला उत्सुक आहोत. पुन्हा भेटूया पुढच्या कार्यक्रमात. तोपर्यंत नमस्कार.